वरळीमधल्या महिला शाखा प्रमुखाची युवा सेना कार्यकारिणी सदस्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। युवा सेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश शिंदे याच्या विरोधामध्ये हा गुन्हा दाखल झालाय। वरळीमधल्या कार्यक्रमामध्ये सिद्धेश शिंदे यांनी धक्काबुक्की केली असा या महिलेचा आरोप आहे। काल वरळीमध्ये आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे आमने सामने आले होते। त्यावेळेला घोषणाबाजी आणि गोंधळ झालेला होता आणि त्याच दरम्यान सिद्धेश शिंदे यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला। संबंधित महिला शाखा प्रमुख व्यक्तीवरती सध्या केईएम मध्ये उपचार सुरू आहेत। आज कोळीवाड्यात प्रोग्राम होता। आम्ही सगळे पदाधिकारी तिथे गेलेलो, शिंदे साहेब येणार होते आणि येताना खूप छान झाला प्रोग्राम। म्हणजे साहेबांसोबत आम्ही वरती गेलो। ज्यावेळी आम्ही खाली येत होतो त्यावेळी त्या लोकांनी पहिला घोषणाबाजी चालू केल्या, गद्दार गद्दार म्हणून, आणि डायरेक्टली त्या लोकांनी एवढं आक्रमण केलं आमच्यावर आणि तेव्हा आमच्यावर मारहाण केली। म्हणजे माझ्या पाठीवर पहिलं कुणीतरी मारलं, मी टर्न झाली कारण की मी साहेबांच्या सोबतच होती बाजूला, आणि मी जेव्हा टर्न झाली ना तेव्हा सिद्धेश शिंदेने ना जोरात मला पंच मारला। तो पंच मारल्यामध्ये मला काही सुचलंच नाही। सिद्धेश शिंदे होते हे तुम्हाला कसं कळलं? म्हणजे मी त्यांना ओळखते, बघितलंय मी त्यांना। तो विषय व्यक्ती आणि माझा नाहीये, पण एवढ्या सर्व पोलिसांच्या समक्ष असताना पण अशातली गुन्हा नोंदवण्याचा किंबहुना FIR आम्ही करू अशी सांगण्याची हिंमत होते। यातूनच हे स्पष्ट होते की हे राजकारण ह्याच्यामध्ये घडवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। काल दोन्ही नेते आले, दोन्हींनी पोलिसांनी चांगल्या रीतीने दोघांना बंदोबस्त देण्याचं काम केलं आणि अशा उत्सवामध्ये असा गाळबोट लावण्याचा प्रयत्न जर विरोधी पक्षातल्या काही लोक जर करत असतील तर मला असं वाटतं हे दुर्दैवी आहे आणि निवळ बदनामी करण्याचा प्रयत्न आणि सूड उगवण्याचा प्रयत्न आहे असं मला स्पष्ट म्हणायचं आहे।